नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सांगलीमध्ये गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा संपन्न। धनगर समाजानं सरकारच्या विरोधामध्ये फुंकलं रणशिंग। नगरसेविका दीपाली धुमाळ यांच्या प्रयत्नांमधनं वारजे गणपती माथा ते आळंदी बस सेवेचा चेतन तुपे यांच्या हस्ते शुभारंभ। वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करावं यासह विविध मागण्यांसाठी काढण्यात आला भव्य शेतकरी मोर्चा। आणि राऊरी शहरामध्ये तुळजाभवानी देवीची कमान बांधण्यात यावी यासाठी नागरिकांनी दिलं मुख्याधिकारी यांना निवेदन। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारच्या विरोधामध्ये धनगर समाजाने रणशिंग फुंकलाय। 2 महिन्याचा अल्टिमेट डेट भाजपच्या आमदार खासदारांच्या मतदारसंघामध्ये सरकार विरोधामध्ये जनजागृती सभा आयोजित करण्याचा निर्धार दसरा मेळाव्यामध्ये करण्यात आलाय। मुंबईमधील लढ्याचाही चंग यावेळी बांधण्यात आलाय। हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये आरेवाडी इथे हा दसरा मेळावा पार पडलाय। सांगलीच्या कवटे महाकाळ येथील आरेवाडीमध्ये धनगर आरक्षण मागणीसाठी दसरा मेळावा पार पडलाय। गुजरातच्या पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडलाय। समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्याला राज्यामधील कानाकोपऱ्यामधनं धनगर बांधव हजारोच्या संख्येनं उपस्थित होते। बिरोबाचं दर्शन घेऊन हार्दिक पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा सुरू झाला। यावेळी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजप सरकारवरती जोरदार टीका केली आहे। ते म्हणाले की गेल्या 4 वर्षांपासून भाजप सरकार धनगर समाजाला फसवण्याचं काम करत आहे। त्यामुळे आता या सरकारनं धनगर समाजाला खोटी आश्वासनं देण्याचं बंद करावं। 2 महिन्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा भाजपच्या विरोधामध्ये धनगर समाज रस्त्यावरती उतरेल असा इशारा त्यांनी दिलाय। तसेच आरक्षण नाही मिळालं तर भाजपच्या विरोधामध्ये मतदान करण्याचं आवाहन देखील पडळकर यांनी केलंय। तर पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे बोलताना म्हणाले की देशामध्ये आज सर्वच समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलाय, मात्र सरकारकडनं या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जात आहे। सर्व समाज आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी लढा देतोय। देशाचा आणि राज्याचं भविष्य आजची तरुण पिढी आहे। तरुणांनी लढायला शिकलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय। तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा आहे असंही ते म्हणालेत। पण माझ्या येण्यानं धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, पण दिल्लीमध्ये त्याचा आवाज जरूर पोहोचेल असा टोला हार्दिक पटेल यांनी लगावलाय। त्याचबरोबर धनगर समाजानं एकजूट व्हावं आणि अस्तित्वाचा आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढा द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय।
धनगर समाजाने या मागणीसाठी आता मुंबईमध्ये एकजूट होऊन आरक्षणाची मागणी केली पाहिजे असं स्पष्ट करत धनगर समाजाला मुंबई चलोचा नारा त्यांनी दिला आहे. तसेच या मेळाव्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यामधल्या 91 भाजप आमदार त्याचबरोबर खासदार यांच्या मतदारसंघामध्ये या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जागृती आणि सरकार विरोधामध्ये सभा घेण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी केला. तसेच पुढील टप्पा हा मुंबईचा राहील आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चौदार तळेपासून मुंबई असा लॉंग मार्च काढून सर्टिफिकेट मिळूपर्यंत मुंबईमध्ये ठिय्या मारण्याचा निर्धार यावेळी समस्त धनगर समाजानं केला आहे. संघर्ष करने वाला व्यक्ति सांसद और विधानसभा में नीतियां नहीं बना सकता. आज देश के अंदर हर एक जाति रोड पर आके अपने अपने अधिकारों की बात कर रही है. उसका मतलब ये साफ है कि सरकार की गलत नीतियां इन जातियों को रोड पर आने के लिए मजबूर कर रही है. गुजरात में पटेल हो, चाहे महाराष्ट्र के अंदर धनगर और मराठा की बात हो, हरियाणा के अंदर जाट की बात हो, आंध्र के अंदर कापू की बात हो, या राजस्थान के अंदर गुज्जर की बात हो, इन सभी समुदाय को, चाहे वो पशुपालक व्यवसाय के साथ जुड़े हुए हैं, किसानी के साथ जुड़े हुए हैं, ये सब लोग इस देश के मूल निवासी हैं. और मुझे भरोसा है कि हम सबको साथ मिलकर इस लड़ाई को लड़ना होगा और अपने संवैधानिक मौलिक अधिकारों से हमें आगे बढ़ना होगा. मैडम साहब, 2014 के चुनाव में यहाँ के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट कहा था कि हमारी गवर्नमेंट बनेगी तो धनगर समुदाय को आरक्षण का लाभ मिलेगा. अगर आप सत्ता में आने के बावजूद भी धनगर समाज को अगर मजाक समझते हो, 1 करोड़ से ज़्यादा जनसंख्या इनके प्रदेश के अंदर है, माता अहल्या देवी और होलकर राजा के वंशज के जाते हैं, फिर भी इनके साथ मजाक, तो कहीं ना कहीं मुझे लगता है कि इस देश की आम जनता के साथ जो हो रहा है उसके लिए सबको एक चेतना और जागरूकता लानी पड़ेगी. आप सभी समाज का नेतृत्व करने वाले हैं. मैं किसी का नेतृत्व नहीं कर सकता. मैं लोगों को जागरूक करके उनके साथ खड़ा रहने का काम करूंगा. नेतृत्व करने का काम मुझे नहीं है. नेतृत्व करने का काम वही समाज को है जो समाज संघर्षशील है. ये भी सरकार खिलवाड़ कर रहा है हर एक समाज के लिए, समाज के साथ. बिल्कुल खिलवाड़ कर रहा है. गुजरात में जो पटेल समुदाय इनके साथ खड़ा रहा था उनके साथ खिलवाड़ हुआ. यहाँ पर धनगर और मराठा समाज के साथ खिलवाड़ हो रहा है. अगर ये खिलवाड़ ही करते रहेंगे तो मुझे लगता है इनको डमरू बजाने के लिए वापस भेजने पड़ेंगे. वृत्तसंकलन विभाग C24 तास सांगली. खेड तालुक्याच्या पूर्व भागामधील अनेक गावं तसेच आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार तसेच शिरूर तालुक्यातील पाबळकेंदूर या गावांना वरदान ठरणारी कळमोडी उपसा जलसिंचन योजना आणि दुष्काळासाठी पर्यायी आणि पूरक योजना तातडीनं कार्यान्वित व्हावी यासाठी अशोकराव टावरे यांनी 15 ऑक्टोबरपासून मुंबईमध्ये आझाद मैदान इथे धरणे आंदोलन सुरू केलंय. ते भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा टावरे यांनी घेतलाय. खेड तालुक्याच्या पूर्व भागामधील कणेरसर, पूर, गोसासी, वरुडे, वाफगाव, आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार तसेच शिरूर तालुक्यातील पाबळकेंदूर या गावांना वरदान ठरणारी कळमोडी उपसा जलसिंचन योजना आणि दुष्काळासाठी पर्यायी आणि पूरक योजना तातडीनं कार्यान्वित व्हावी यासाठी अशोकराव टावरे यांनी 15 ऑक्टोबरपासून आझाद मैदान मुंबई इथे धरणे आंदोलन सुरू केलंय. मूळचे कणेरसर येथील अशोक टावरे यांना या भागामधील पाणी समस्येची सखोल माहिती आहे, तर ते भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. अशोक टावरे, नितीन वारे, विजय मोरे, दीपक पांडे या सर्वांनी तब्बल वर्षभराचा दुष्काळ कसा सहन करायचा या प्रश्नाचं उत्तर शासनाकडे मागितलंय. दरम्यान भाजप सरकार असूनही या योजनेसाठी गंभीर दखल घेत नाहीये, त्यामुळेच मला हे आंदोलन करावं लागतंय अशी माहिती टावरे यांनी दिली आहे. दरम्यान कधी नव्हे इतका या भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. या भागामध्ये आत्महत्येचं लोण आणि स्थलांतर करावं लागण्याचा धोका आहे. अनेक प्रश्न जितके महत्त्वाचे आहेत तितकाच वर्षभरासाठी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे एक सामान्य नागरिक असल्यामुळे आणि मुख्यमंत्री यांना भेटण्याचा मला अधिकार असल्यामुळे या प्रश्नांची तीव्रता त्यांच्याकडे मी व्यक्त करणार आहे. त्यावेळी येत्या 2 महिन्यामध्ये पर्यायी आणि पूरक योजना अस्तित्वामध्ये आणावी अशी मागणी मी करणार आहे. माझी पूर्ण खात्री आहे की मुख्यमंत्री माझं गाऱ्हाणं ऐकतील. शिवाय
कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न शासनानं सोडवल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा टावरे यांनी घेतलाय. जनतेच्या ज्या पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्याशी मी ज्ञात आहे. या संदर्भात मला कोणताही राजकीय दृष्टिकोन ठेवून मी हे आंदोलन करत नाही. आज या भागातील परिस्थिती इतकी गंभीर आहे की जनावरांना व पिण्याला पाणीच उपलब्ध नाही. कळमडी योजनेचं गाजर दाखवून अनेक वर्ष झाली. ती योजना कार्यान्वित होण्यास विलंब लागणार आहे मलाही माहिती आहे. निवेदन आंदोलनाद्वारे मी पाठपुरावा करत आहे. निवेदनाद्वारे पाठपुरावा करणं गरजेचं आहे हे मला माहिती आहे. परंतु मी विविध मंत्र्यांच्या भेटी घेतल्या असता सदर माझी जी निवेदनं आहे ती त्या खात्यांच्या सचिवांना अधिकाऱ्यांना ज्यावेळेस पुढे जातात तर त्याची कार्यवाही लवकर होत नाही आणि त्यामुळं मी आंदोलनास खरं म्हणजे प्रवृत्त झालो. कारण या भागातील जनतेला तात्काळ दिलासा देणं गरजेचं आहे. दरम्यान या उपोषणाच्या 2 दिवसामध्ये पाणी पुरवठा सचिव यांची भेट नाकारली आहे. तर पाणी पुरवठा मंत्री, जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या भेटी देण्यात याव्यात जेणेकरून शासनाकडून न्याय मिळेल अशी मागणी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेकडे त्यांनी केली आहे. इंदूर येथील लोकांसाठी वरदान असलेला ठेटेवाडी प्रकल्प खऱ्या अर्थाने वरदान ठरणार होता. पण आज अशी परिस्थिती आहे की पडणारा जो पाऊस आणि त्या पावसामुळे भरणारं धरण आज 0% आहे आणि यातनं आता 9 महिने पाण्याचा पुरवठा कसा केला जाईल हा प्रश्न खरं उभा राहणार आहे. शेजारी एक 5-5 किलोमीटरवरती कालवे जात आहे. इकडं आंबेगाव तालुक्यात आहे, समोर तिकडं हवेली तालुक्यात आहे, इकडं खेड तालुक्यातलं आहे. पण कुठल्याही पद्धतीचं पाणी आत्तापर्यंत ठेटेवाडी धरणामध्ये आणले गेले नाही. गेल्या अनेक वर्षापासून ह्या धरणावरतीच राजकारण करून लोकप्रतिनिधींनी आपली पोळी भाजली आहे. पण यावेळेस खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींना या धरणाच्या कामासाठी एकत्रित येऊन जनतेसमोर उभं राहावं लागणार आहे. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. श्री क्षेत्र मोहटादेवी इथे नवरात्र उत्सवाच्या 7व्या माळेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी तुकाराम पवार मित्रमंडळाच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलंय. गेल्या 10 वर्षांपासून मंडळातर्फे हा उपक्रम राबवला जातोय. तसेच 19 ऑक्टोबर रोजी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम देखील तुकाराम पवार मित्रमंडळातर्फे इथे आयोजित करण्यात आलाय. 7व्या माळेनिमित्त मोहटादेवी इथे पायी येणाऱ्या भाविकांना तुकाराम पवार मित्रमंडळाच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलंय. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्त येणाऱ्या भाविकांना यांच्या वतीनं खिचडी प्रसादाचं वाटप करण्यात आलं. श्री क्षेत्र मोहटादेवीला जिल्ह्यासह राज्यभरामधनं मोठ्या प्रमाणात भाविक वाहनांसह आणि पायी देखील येत असतात. या भाविकांना शहर आणि तालुका परिसरामधील सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक मंडळ आणि इतर संस्था यांच्याकडनं मोफत चहा, नाश्ता, औषधं आदींचं वाटप करण्यात येतं. या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं माजी नगरसेवक पैलवान तुकाराम पवार मित्रमंडळाच्या वतीनं सायंकाळी शहरामधील माणिकदौंडी चौक इथे खिचडी, केळी यांचं वाटप करण्यात आलंय. गेल्या 10 वर्षांपासून तुकाराम पवार मित्रमंडळाच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातोय. यावेळी तुकाराम पवार मित्रमंडळाच्या वतीनं अधिक माहिती देण्यात आली आहे. तुकाराम पवार मित्रमंडळानिमित्त 7व्या माळेसाठी सर्व भाविकांना प्रसादाचं वाटप चालू आहे माणिकदौंडी चौकामध्ये. तरी सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा. दरवर्षी आणि यावर्षी पण आम्ही तुकाराम पवार मित्रमंडळाच्या वतीने वाटप, प्रसादाचं वाटप, केळाचं वाटप, तसंच आमच्या वडरा समाजाच्या वतीने आणि तुकाराम पवार आणि पिराजी पवार, नवनाथ पवार यांच्या वतीने तर दरवर्षी दर सालाप्रमाणे वाटप इथं माणिकदौंडी चौकात दर सालानी आम्ही देतो. तसं भाविकांनी येणाऱ्या त्यांना शुभेच्छा आमच्या तुकाराम पवार मित्रमंडळाच्या वतीने. श्री तुकाराम भाऊ पवार मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे दरवर्षी फराळाचं वाटप आम्ही माणिकदौंडी चौक, पाथर्डी येथे करीत आहेत. तरीही सर्व भाविक भक्तांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. 19 तारखेला जंगी कुस्त्याचा मैदान तुकाराम भाऊ पवार यांच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे. तरी सर्व भाविकांनी कुस्त्याचा बघण्याचा लाभ घ्यावा. वर्षी सालाबादप्रमाणे यंदाही मोफत भाविकांना मोहटादेवी येथे येणाऱ्या पायी भाविकांना मोफत महाप्रसाद व फराळाचे वाटप केले जाते. तुकाराम पवार मित्रमंडळ आयोजित 19/10/2018 रोजी भव्य जंगी निकाली कुस्त्यांचा हंगामा आयोजित करण्यात आलेले. तरी सर्व कुस्तीप्रेमींनी या हंगामाचा लाभ घ्यावा. दरम्यान 19 तारखेला जंगी हंगामी कुस्त्यांचा कार्यक्रम तुकाराम पवार मित्रमंडळाच्या वतीनं घेण्यात येणार आहे.
यावेळी भोरू मस्के, तुकाराम पवार, पिराजी पवार, नवनाथ पवार, शिवाजी मासाळकर, अनिल धोत्रे, राहुल सुरेश, फिरोज शेख, सोनू तरटे, पठाण सर आदींसह मोठ्या संख्येनं तरुण इथे उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नगरसेविका दीपाली धुमाळ यांच्या अथक प्रयत्नांमधनं वारजे गणपती माथा ते आळंदी या बस सेवेचा शुभारंभ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या हस्ते संपन्न झाला. या परिसरामधील नागरिकांची गैरसोय लक्षात घेता नगरसेविका धुमाळ यांनी सातत्यानं पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतलंय. नगरसेविका दीपाली धुमाळ यांच्या अथक प्रयत्नांमधनं वारजे गणपती माथा ते आळंदी या बस सेवेचा शुभारंभ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या हस्ते संपन्न झालाय. पहिल्याच फेरीमध्ये ही बस फुल झाल्याचं दिसून आलंय. नगरसेविका दीपाली धुमाळ यांनी योग्य पद्धतीने पाठपुरावा केला आणि त्याची सुरुवात देखील झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांनी या सेवेचं उद्घाटन केलंय आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज वारजे ते आळंदी ही बस सेवा राष्ट्रवादीच्या नगरसेवक या भागातले जे आहेत त्याच्यामध्ये आमच्या दीपालीताई धुमाळ असतील, आमचे दिलीपरावजी बराटे असतील, आमचे सचिनजी दोडके असतील, सायलीताई वांजळे असतील, यांच्या प्रभागातून ही बस सेवा सुरू होती. अनेक नागरिकांची या माध्यमातून सोय होणार आहे, कारण या भागामध्ये अनेक भाविक मंडळी आहेत ज्यांना आळंदीला जायचं असतं परंतु अशी कुठली बस सेवा नव्हती. आणि त्याचबरोबर येरडा असेल, डेक्कन असेल या भागात जाण्यासाठी सुद्धा ही बस उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या बस सेवेचं आज या ठिकाणी उद्घाटन होतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातत्यानं नागरिकांच्या सुविधांचा विचार करून नागरिकांच्या हिताची कामं केली जातात. त्यामुळे आज ही बस सेवा सुरू होत असताना आम्हाला विशेष आनंद आहे की याच्यामध्ये परमार्थाच्या बरोबर लोकांची सोय सुद्धा त्या ठिकाणी आमच्या नगरसेवकांनी बघितली. या बस सेवेला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. वारजे माळवाडी परिसरामध्ये बरीच मोठी लोकसंख्या आहे. आळंदी इथे जाण्यासाठी त्यांना पुणे शहरामधील मध्यवर्ती ठिकाणच्या बस स्टॉपवरती जावं लागत होतं. त्यामध्ये त्यांना वेळ आणि श्रम दोन्ही जास्त प्रमाणात खर्च करावा लागत होतं. त्यामुळे या भागामधील नागरिकांना त्यांच्याच भागामध्ये आळंदीला जाण्यासाठी बस सेवेची आवश्यकता होती. या मागणीचा विचार करून नगरसेविका दीपाली धुमाळ यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करून त्यांची मंजुरी देखील मिळवून घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून या बस सेवेची मागणी वारजे परिसरामधील नागरिकांकडून सातत्यानं होत होती आणि त्याची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आता करण्यात आली आहे. नमस्कार. आज वारजे ते आळंदी ही बस सेवा सुरू झालेली आहे आणि आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला चांगलं फळ मिळालेलं आहे. कित्येक महिने आम्ही हे प्रयत्न करत होतो, पण खरंच देवा कृपेने म्हणजे विठ्ठलाच्या कृपेने ही सेवा सुरू झालेली आहे. खरं म्हटलं तर ही कोथरूडपासून बस सुरू होती, पण काही कारणं असतं म्हणजे रूट त्यांचा चुकीचा असल्यामुळे ती बंद पडली आणि आपला हा रूट व्यवस्थितरित्या आपण आखून घेतलेला आहे. त्यामुळे ही बस सेवा कायमस्वरूपी राहणार आहे. दिवसातून 4 वेळा ही बस सेवा सुरू होणार आहे. खरं म्हटलं तर आपल्या ह्या परिसरात खूप अशी चांगले भाविक लोक राहत आहेत आणि त्यांच्यासाठी ही खास बस आम्ही सुरू केलेली आहे. सगळ्यांनाच याचा चांगला उपयोग होणार आहे. तसेच महिलांसाठीही तेजस्विनी बस आम्ही लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण आपण बघतोय ह्या दगदगीच्या जीवनात आपल्या या महिला सर्व्हिस करत आहेत आणि सर्व्हिसच्या निमित्ताने त्या बसनी प्रवास करत असतात आणि त्यांना कधी जागाही बसायला भेटत नाही. त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की तेजस्विनी बस लवकरात लवकर सुरू करण्याचाही प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या ह्या भागासाठी कशी डेव्हलपमेंट वाढेल यासाठी आम्ही चांगला प्रयत्न करणार आहोत. आज वारजे ते आळंदी ही बस सेवा आपण पुणे महानगरपालिकेच्या वाहन व्यवहार समितीच्या वतीने नागरिकांसाठी सुरू केलेली आहे. या बस सेवेमुळे या परिसरातील दैनंदिन
जी नागरिक असतात ते आळंदीला जाणारे, माऊलींच्या दर्शनासाठी जाणारे बरीचशी मंडळी या परिसरामध्ये राहत आहेत. उदाहरण द्यायचं म्हणजे वारजे, कर्वेनगर, कोथरूड, शिवणे, कोंडवे, कोपरे आणि त्या भागातील NDA रोडवरील सर्व ग्रामीण भाग नेहमी नित्यनेमाने आळंदीच्या दर्शनासाठी, माऊलींच्या दर्शनासाठी जाणारे बरेचसे वारकरी आणि वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने, जवळपास लोकसंख्येच्या 75% लोक या ठिकाणी राहत असल्याने या ठिकाणी आळंदीला जाणारे लोक आहेत. त्यांचा या बससाठी त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिलासा मिळणार आहे किंवा त्यांचा उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे या मार्गावर अनेक लोक त्या ठिकाणी जाणारे असल्याने त्याही लोकांना या बस मार्गाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. पूर्वी अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी या बस सेवेची मागणी करत होतो, परंतु काल PMPLने ही मान्य केली आणि आज या बस सेवेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराचे अध्यक्ष माननीय चेतनजी तुपे असतील, आमचे सर्व स्थानिक नगरसेवक असतील यांच्या उपस्थित आणि सर्व पदाधिकारी आणि वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे सर्व वारकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये या बस सेवेचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे. च्या वतीने वारजेमावाडी ते आळंदी अशी बस व्यवस्था या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. विशेषतः आमच्या प्रभागातील नगरसेविका दीपालीताई धुमाळ आणि आम्ही सर्व नगरसेवकांच्या विशेष प्रयत्नातून ही वारजेमावाडी ते आळंदी बस सेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे. निश्चितच जे ज्ञानेश्वर माऊलीवर प्रेम करणारी जी मंडळी आहेत त्यांना यांचा उपयोग होईल आणि ही बस सेवा मध्य पुण्यातनं जात असल्यामुळे त्याचा अनेकांना लाभ होणार आहे. या बस सेवेसाठी मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. राहुरी तालुक्यातील वांबोरी इथे गावठी कट्टा हाताळताना फायरिंग होऊन आदित्य मोरे या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. ही घटना 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी घडली आहे. या घटनेसंदर्भात राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलाय. राहुरी तालुक्यातील वांबोरी इथे गावठी कट्टा हाताळत असताना फायरिंग होऊन आदित्य मोरे या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. ही घटना 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर आरोपी नवनाथ मोरे याला ताब्यात घेऊन गजाआड देखील करण्यात आलाय. याबाबत सौ जया भैरवनाथ मोरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हटलंय की 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान मयत मुलगा आदित्य भैरवनाथ मोरे हा त्याचा काका नवनाथ मोरे याच्या खोलीमध्ये खेळत होता आणि इथे अचानक फायरिंग झाल्याचा आवाज आल्यामुळे सौ जया आणि त्यांचा मोठा मुलगा खोलीमध्ये पळत गेले. त्यावेळी त्यांना आदित्य हा पलंगावरती निपचित पडलेला दिसून आला. त्याच्या हातामध्ये विनापरवाना गावठी कट्टा होता आणि त्याच्या छातीमधनं रक्तस्राव होत होता. त्यांनी आरडाओरडा केला असता काही जण जमा झाले आणि तातडीने आदित्यला वांबोर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. दरम्यान डॉक्टर वैरागर यांनी त्याची तपासणी करून त्याला मयत घोषित केलाय. याबाबत मयताचा काका नवनाथ नामदेव मोरे यांना अवैधरित्या बेकायदेशीर पद्धतीनं गावठी कट्टा आणि काडतूस हे त्याच्या घरामध्ये असुरक्षितरित्या ठेवलं होतं. त्यामुळे फिर्यादी सौ जया मोरे यांचा 12 वर्षीय मुलगा आदित्य मोरे हा सदर कट्टा हाताळत असताना त्यामधनं गोळी सुटल्यामुळे तो जखमी होऊन मयत झालाय, असं फिर्यादीमध्ये म्हटलंय. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अविनाश शिळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाटे करतायत. दरम्यान आदित्यचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि त्यामधील आरोपी नवनाथ नामदेव मोरे याला ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आलाय. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. तनुश्री दत्ता आणि नाना पटेकर यांच्या वादामध्ये आता पुण्यामधील कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी उडी घेतली आहे. नानांवरती केलेले आरोप हे संशयास्पद आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यामधील सर्वच कलाकार तसेच वेळ पडली तर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे सर्वच पदाधिकारी नाना पाटेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, अशी ग्वाही दिग्दर्शक शरद गोरे यांनी दिली आहे. महाराष्ट्रामधील चित्रपट सृष्टीमधील नटसम्राट म्हणून ओळखले जाणारे नाना पाटेकर यांच्यावरती अभिनेत्री तनुश्री हिनं केलेला आरोप संशयास्पद आहे, असं वक्तव्य दिग्दर्शक शरद गोरे यांनी प्रेमरंग या चित्रपटाच्या सेटवरती केलंय. नाना पाटेकर हे अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करतायत. नाम फाउंडेशनच्या माध्यमामधनं त्यांनी कर्जमुक्ती केली आहे.
नाना पाटेकर हे नटसम्राट असून त्यांची बदनामी करणं तनुश्री दत्ता यांना शोभत नाही. यापुढे पुणे जिल्ह्यामधील सर्वच कलाकार नाना पाटेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि वेळ आली तर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे सर्वच पदाधिकारी त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असं मनोगत प्रेमरंग चित्रपटाचे दिग्दर्शक शरद गोरे यांनी व्यक्त केलंय. आपल्या देशाची संस्कृती ही मातृसत्ताक आहे. मातृदेवो भव आपण असं म्हणतो. महामहिम तनुश्री दत्ता जे आहेत त्या फार शालीन आहेत, सात्विक आहेत, निरागस आहेत आणि एकंदरीत त्यांनी चित्रपटामध्ये केलेलं काम जर आपण बघितलं तर आजच्या युगामधल्या सती सावित्री शोभा इतकं शालीन काम त्यांनी केलेलं आहे. नैतिकतेची मूर्तीच जणू आहे असं काही साधारणतः चित्र आहे. आणि त्यांना साथ देणारे जे आहेत, आपण जर बघितलं की आशिक बनाया आपने हा चित्रपट आणि त्या चित्रपटामध्ये इब्राहिम हाशमी यांनी काम केलेलं आहे. आणि इब्राहिम हाशमी म्हणजे आजच्या युगामधले हरिश्चंद्रच आहेत. आता त्यांनी सगळे नैतिकतेचे धडे जे आहेत ते त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून दिलेले आहेत. आणि मला वाटतं की त्यांनी ह्या नाना पाटेकरांवरती जो आरोप केलेला आहे हा आरोप एवढ्या 10 वर्षानंतर केला. खरं तर आरोप करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. संविधान आपल्या देशामध्ये आहे, सर्वोच्च संविधानच आपण मानतो. पण एवढ्या वर्षानंतर आरोप केल्यानंतर त्यांनी हा जी काय त्यांची तक्रार आहे, जी काय त्यांचं म्हणणं आहे ते खरं तर पोलीस यंत्रणेमध्ये त्यांनी तक्रार दाखल करायला पाहिजे होती. पोलीस यंत्रणेकडे त्यांना न्याय मागायला हवा होता, न्यायपालिकेकडे न्याय मागायला हवा होता. पण 1 महिना तब्बल त्यांनी प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी अशा प्रकारचा आरोप केला का, असाही संशय घ्यायला जागा आहे. कारण का जे नाना पाटेकर संवेदनशील मनाचे नाना पाटेकर जे आहे की ज्यांनी अतिशय सामाजिक कामसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती या राज्यामध्ये केलेलं आहे. जलसिंचनाचं काम मोठ्या प्रमाणावरती केलं आहे. आपण बघितलं की दुष्काळग्रस्त भागामध्ये आत्महत्या ज्या शेतकऱ्यांनी केल्या त्यांच्या कुटुंबियांसाठी करोडो रुपयाची मदत त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे. सामाजिक आत्मभान असलेला आभाळा एवढ्या मनाचा माणूस अशा प्रकारचं कृत्य करू शकतो असं आम्हाला बिलकुल वाटत नाही. माझी विनंती आहे की प्रत्येक पीडित शोषित महिला जे आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. उद्या न्यायपालिकेच्या माध्यमातून नाना पाटेकर जर निर्दोष मुक्त झाले तर मग त्यांची झालेली मानहानी जी आहे ती कोण भरून काढणार? त्यांना झालेल्या वेदना, त्यांच्या कुटुंबाला झालेल्या वेदना कोण भरून काढणार? हा सुद्धा जो काय प्रश्न आहे संवेदनशीलपणे खरं तर सगळ्याच लोकांनी हाताळला पाहिजे आणि तशा पद्धतीने आहे. जर उद्या नाना पाटेकर समजा त्याच्यामध्ये दोषी आढळले त्यांच्यावरती कारवाई करा. आम्ही कुठल्याही आपण जर बघितलं की दुष्कृत्याचं समर्थन करण्याचं कारण नाही. पण एकंदरीत आपण जर बघितलं तर त्यांच्या नाना पाटेकरांचं चरित्र तर अतिशय चांगल्या सरळ मनाचा माणूस आहे. आणि अशा प्रकारचे त्यांच्यावरती आरोप करणं म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्राच्या अस्मितेवरती घातलेला घाला आहे. जे महानायक नटसम्राट नाना पाटेकरांनी आपलं आढळ स्थान निर्माण केलेलं आहे चित्रपटसृष्टीमध्ये, मराठी असेल हिंदी असेल, तर ही असूया आहे का? उत्तर भारतीय सगळ्या लॉबींमध्ये अशा प्रकारचाही संशय घ्यायला जागा आहे. संजय सोनवणे, C24 तास, दौंड. कारंजा इथे माता जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराज मंदिर कलश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पारंपरिक बंजारा वेशभूषेमध्ये महिलांनी संत सेवालाल नामाचा गजर करत मिरवणूक काढली. वाशिम इथे कारंजा इथे माता जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराज मंदिर कलश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न झालाय. संत सेवालाल महाराज संस्थान कारंजा यांच्या वतीने भव्य दिव्य बंजारा वेशभूषेमध्ये महिला भगिनींनी वाजत गाजत मिरवणूक काढून संत सेवालाल नामाचा गजर करत दर्शनाचा यावेळी लाभ घेतला. यावेळी माननीय किसनभाऊ राठोड, माननीय PB आडेसाहेब आणि महंत बाबूसिंग महाराज, महंत सुनील महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत रमेश महाराज, माननीय जयकिसान राठोड, डॉक्टर मधुकरराव पवार आदींसह गावकरी इथे उपस्थित होते. यावेळी इथे प्रतिनिधींनी भारिप MIM युती या संदर्भात प्रश्न विचारला असता किसन राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सध्या फक्त बोलणं सुरू आहे. बंजारा समाजाचं हित ज्या पक्षामध्ये दिसेल त्या पक्षाचाच आम्ही विचार करू. बंजारांना कधी गृहीत धरलं जात नव्हतं. आता यापुढं बंजारांना घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही हे प्रत्येकाला, प्रत्येक प्रमुख लोकांना, राजकीय इच्छाशक्ती असलेल्या लोकांना माहीत झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकजण आमच्याशी चर्चा करत आहेत, प्रत्येकजण आमच्याशी बोलत आहेत. काही डायट पक्ष बोलत आहेत, काही त्यांचे प्रतिनिधी बोलत आहेत. तर आम्ही आमच्या चर्चा चालत ठेवू. आमच्या समाजाचं हित जिथं आम्हाला दिसेल. वादा गाजाती देवीरो स्थापना किदे
भोग भंडारो की दे, माता जगदम्बारो अरदास की दे से भक्त लोकुना हमारे समाजे सामुती भगवान सेवालाल महाराज, माता जगदंबा यारी, रामराव बापू इन्हें से आचो सद्बुद्धी द इनेरी मनेरी इच्छा से पूरी कर नवरात्र घटस्थापनारो मा सेन शुभकामना दुचू. राठोडच्या नावाने ओळखल्या जातं पूर्ण देशभर आणि त्या नगरीमध्ये आज सेवालाल महाराज आणि जगदंबा मातेचं मंदिराचं लोकार्पण झालं. ही फार समाजासाठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी समाजाचं एकीकरण. प्रकाश आडे, C24 तास, वाशिम. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजूभैया नवघरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा शेतकरी मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. शासनाकडनं वसमत आणि औंढा तालुक्यामध्ये काढण्यात आलेल्या आणेवारीमध्ये खूप तफावत असल्याचं सांगण्यात येत आहे. आणेवारी ही प्रत्यक्ष वस्तुस्थितीनुसार काढण्यात आली नाहीये. मागील 5 वर्षांपासून समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. सर्व लहान मोठे सिंचन प्रकल्प कोरडे आहेत. त्यामुळे दोनही तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना देखील दुष्काळ पाहणी यादीमधनं या तालुक्यांना वगळून शासनाच्या अनुदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शासकीय विश्रामगृह इथून भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मुख्य मार्गानं कारंजा चौक, शहर पोलीस स्टेशन, गवळी मारुती मंदिर ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती जाऊन धडकला. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना विनाअट हेक्टरी 30,000 रुपये मदत जाहीर करावी. पिकांची फेर तपासणी करून यापूर्वी काढण्यात आलेली चुकीची आणेवारी दुरुस्त करावी. कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी. तालुक्यामधील जळालेले नादुरुस्त बंद रोहित्र तात्काळ उपलब्ध करून द्यावं. सर्व राष्ट्रीयकृत बँकेमधनं शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करण्यात यावं. दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून 7/12 कोरा करावा. याबाबतचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय. यावेळी राजूभैया नवघरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, संजय दराडे, मुंजाजी दळवी, तानाजी बेंडे, गोरख पाटील, बालूमामा ढोरे, जिजाराव हरणे आदींसह शेतकरी बांधव इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या वसमत औंढामधले लघु मध्यम जेवढे काय प्रकल्प आहेत त्या सगळ्यामध्ये सगळं कोरडे ठॅक होते. फक्त आपल्याकडे इसापूरमध्ये या मतदारसंघामधल्या कुरुंदा आणि गिरगाव भागामध्ये थोडंसं पाणी, इसापूर विभागामध्ये थोडंसं पाणी आलेले. या वर्षी आपण बघितलं सोयाबीनचे ॲव्हरेज आपले 3-3.5 आले, पण आणेवारी दाखवली 72%. जर आणेवारी 72% दाखवली असेल तर तुमचं आमचं 3.5 क्विंटलचं 2-2.5 क्विंटलचं ॲव्हरेज मागच्या वर्षीपासून यायले. अगोदर मी सांगतो माझं व्यक्तिगत 22 बॅगा सोयाबीन होतं, 20 बॅगा कमराच्या वरी गेलं होतं. शेंगा सुद्धा आम्हाला वाटल्या की 70-70, 80-80 शेंग लागली. शेंगा भरायच्या टाइमला पाणी कमी पडलं. सगळे माझे शेजारी तिथं राजापूरचे याला सगळ्याला बघितलं 2-2.5 क्विंटलचं सोयाबीनचं ॲव्हरेज आलं. कापूस आपला गोंडाळीनं खाल्ला अगोदर, नंतर लाल पडला. तुम्हाला सांगतो या मागच्या 25-30 वर्षामध्ये का गोंडाळी आली होती का? आता या 3-4 वर्षामध्ये काय काय यायले की शेतकऱ्यावर पिकावर तेच कळण्यात आले. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. जेजुरी गडाच्या पूर्वेला डोंगराच्या कुशीमध्ये एका छोट्याशा गुफेमध्ये वास्तव्य करणारे फिरंगाई मातेचं दर्शन घेण्यासाठी नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची मोठी गर्दी होतीये. मुलांच्या सुआरोग्यासाठी या देवतेला प्रार्थना केली जाते. नवरात्र उत्सवामध्ये इथे देवीचा जागर करून अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रामधील प्रसिद्ध दैवत असणाऱ्या जेजुरी खंडोबा परिसरामध्ये अनेक देवदेवतांचं वास्तव्य आढळून येतं. विशेषतः अशा सण उत्सवाच्या माध्यमामधनं देवदेवतांचं प्राचीन, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व समोर येत असतं. जुन्या जेजुरीच्या मार्गानं गड चढून या फिरंगाई गुफेकडे जाता येतं. खंडोबाचा नवरात्र दसरा हा मोठा उत्सव इथे असतो. या नवरात्र उत्सवाच्या भोवती अनेक देवतांचे महत्त्व गुंफलं गेलं आहे.
अशीच जेजुरीगडाच्या पूर्वलगत डोंगर कुशीमध्ये अनादी काळापासून एका छोट्याशा गुफेमध्ये वास्तव्य करणारी फिरंगाई माता ही जेजुरीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचं लक्ष वेधून घेते. जेजुरी पंचक्रोशीमधील आणि बाहेर वास्तव्यास गेलेले अनेक परिवार आपल्या सुख समाधानासाठी या देवीची प्रार्थना करण्यासाठी इथे येत असतात. पूर्व जेजुरीच्या गड प्रवेश मार्गावरती डोंगराच्या काळ्या दगडामध्ये एका छोटेखानी प्रवेशद्वारामधनं गुहेमधील या फिरंगाई मातेचं दर्शन घेता येतं. बहुजनांची ही देवी जेजुरीची सामाजिक ऐक्य ठेवणारी देवी आहे. पार्वतीचा अवतार म्हणून तिला ओळखलं जातं. खंडोबा देवानं फिरून पुन्हा देवीला इथे वास्तव्य करण्यास सांगितलं म्हणून तिला फिरंगाई असं संबोधलं जातं. ग्रामस्थांची ही ग्रामदेवता असल्यामुळे नवरात्रामध्ये सर्व भाविक या देवीच्या उत्सवामध्ये सहभागी होतात. सह्याद्री पर्वताच्या कुशीत असलेली पूर्व दिशेला फिरंगाई माता. फिरंगाई माताला विविध नावाने ओळखले जाते. आदिमाया शक्ती, पार्वती, जगदंबा. नवरात्राच्या 9 दिवशी इथे महिला सण उत्सव साजरी करतात. 9 दिवशी इथे महिला रोज पाया पडायला येतात. चला तर मग आता आपण फिरंगाई मातेचं दर्शन घेऊ. गुरु पुजारी देवल आणि विलास बारभाई हे येथील धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक व्यवस्था पाहत असतात. जे काय केलं जातं ते सर्व पदार्थांचं नैवेद्य दाखवलं जातं. हिचं मूळ स्थान कुरकुम येथे आहे व खंडेरायाची बहीण म्हणून ओळखली जाते, पण ही मूळ स्वरूपात पार्वती म्हणून अवतार आहे. विविध सण उत्सवांच्या द्वारे या देवीचा जागर केला जातो. विशेषतः महिला आपल्या मुलांना उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना इथे करत असतात. मुलांना आरोग्य देणारी फिरंगाई माता म्हणून देखील या देवीला लोक पूजत असतात. आणि आम्ही लग्न झाल्यापासून येतो इथं देवीला आणि लहान मुलांना सुद्धा 1.25 महिना झाल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी आणलं जातं. आम्ही आत्तापर्यंत आता 7व्या-8व्या माळेला देवीची ओटी वगैरे भरण्यासाठी येतो. मुलांना आरोग्य देणारी फिरंगाई माता म्हणून देखील लोक या देवतेला पूजतात. इथे खंडोबाचे कला उपासक भक्त वाघ्या मुरळी 9 दिवस रोज या देवीचा गोंधळ घालतात. या हजेरीमध्ये मथुरा मुरळी, गणेश वाघ्या हे नियमित हजेरी लावतात आणि आपली श्रद्धा भक्ती देवीला अर्पण करतात. विजयकुमार हरिश्चंद्र, सी24 तास, जेजुरी. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये जग झपाट्यानं बदलत चाललंय. अशाच आधुनिक जगाची आणि अध्यात्माची सांगड घालून समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेतलंय ते जारकरवाडी, ढोबळेवाडी येथील तरुणांनी. काय आहे हा उपक्रम पाहूयात. नवरात्र उत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो रास, दांडिया आणि गरबा. डीजेच्या तालावरती धुंद होऊन ठेक्यावरती नाचणारी बेधुंद तरुणाई. भारतीय संस्कृतीला लाभलेले सणावारांचं हे कोंदण भारतीय संस्कृती किती समृद्ध आहे याचं दर्शन घडवतं. पण नवरात्र सणाचे झपाट्यानं बदलणारं हे चित्र तितकंसं सुखावह आणि समाज प्रबोधनात्मक दिसून येत नाही. आंबेगाव तालुक्यातील प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी, ढोबळेवाडी येथील युवकांनी मात्र समाज प्रबोधनाचा ध्यास घेऊन गेल्या 18 वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा करण्याचा पायंडाच घातलाय. वडजादेवी हे या गावाचं ग्रामदैवत. वडजादेवीवरती समस्त गावकऱ्यांची नितांत श्रद्धा. सर्व ग्रामस्थांनी विचारानं एकत्र येऊन पितृ पंधरवाडा काळामध्ये पितरांना फक्त नैवेद्य दाखवून या व्यतिरिक्त खर्चामध्ये बचत करत नवरात्र उत्सव काळामध्ये 10 दिवस संपूर्ण गावासाठी अन्नप्रसाद ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला. नवरात्र उत्सव काळामध्ये महिला भगिनींना प्राधान्य देण्यात येतं आणि वर्षभरामध्ये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या नावानं विशिष्ट रकमेची ठेव पावती करण्यात येते. या रकमेवरती येणाऱ्या व्याजामधनं त्या मुलीचं संपूर्ण शिक्षणाचा खर्च केला जातो. गावामधील तरुणांनी पुढाकार घेऊन महिलांचं ढोल ताशा लेझिम पथक देखील तयार केलंय
आणि या पथकामधील सर्व महिला या गृहिणी आहेत हे विशेष. उत्सवाच्या 7व्या दिवशी महिलांसाठी महाआरतीचं आयोजन उत्सव समिती करत असते. तसेच या निमित्त समाज प्रबोधनात्मक कीर्तन महोत्सवाचं देखील उत्सव समिती आयोजन करते. या उत्सव काळामध्ये भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणाऱ्या जवानांचा तसेच त्यांच्या कुटुंबाचा सन्मान केला जातो. मुलगी जन्माला आलेल्या घरामधील मुलीच्या आईची खणा नारळानं ओटी भरली जाते. दोनही आजींना सौभाग्याचं लेणं म्हणून सोन्याची नथ भेट म्हणून दिली जाते. बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बढाओ या त्रिसूत्रीचा अवलंब करत आगामी काळामध्ये झाडे लावा झाडे जगवा झाडे वाढवा पर्यावरण वाचवा हा समाज उपयोगी उपक्रम उत्सव समिती आयोजित करणार आहे, असं वडदादेवी नवरात्र महोत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री प्रदीप रामदास ढोबळे, उपाध्यक्ष सौ अरुणा भगवंत टावरे यांनी सी24 तासशी बोलताना सांगितलंय. एकंदरीत काय तर हा उपक्रम जारकरवाडी ढोबळेवाडी पुरता मर्यादित न राहता तो एक देशव्यापी चळवळ म्हणून पुढे यावा हीच अपेक्षा. आणि या जगावेगळ्या अनोख्या उपक्रमाला सी24 तास परिवाराच्या खूप खूप शुभेच्छा. तेवत ठेवायचा आहे आणि या भक्तीचा नंदादीप तेवत ठेवत असताना या विकृतीचा नाश करण्यासाठी आम्हाला हा उत्सव करायचा आहे. विठ्ठला उत्सवाचा अर्थच आहे उच्च म्हणजे वर आणि छाव म्हणजे आनंद. आनंदाला वर काढण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणतात उत्सव. आणि ह्या 9 दिवसाच्या उत्सवामध्ये आदिमाया शक्तीनं तुमच्याकडे प्रचंड अशी ताकद आहे. या विश्वाच्या पातळीवर कोणती स्त्री लहान नाही. बायका म्हणतात बाई या जन्मात स्त्रीचा जन्म मिळालाय, पुढच्या जन्मात नको ग बाई नको, बाईचा जन्म नको. पण बाईचा जन्म किती श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी आमची माता या ठिकाणी आदिमाया शक्ती दरवर्षी घटस्थापनेपासून आपल्याकडे येते आणि 9 दिवस सांगते की बायांनो तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. हे विश्व निर्माण करण्याची या विश्वाला घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे हे सांगण्यासाठी आदिमाया शक्ती येते. बऱ्याच भगिनी म्हणतात आहो ताई आमच्या कुटुंबात आमच्या हातात काही नाही तर आम्ही कधी देश घडवायला जायचो. हो पण माझ्या संत माई बापांनो जी बाई आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करते ती बाई खऱ्या अर्थाने आदिमाया शक्तीचं दिव्य रूप आहे. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक स्त्री किती महान आहे. अहो एक मंत्रीपद सांभाळता आमच्या मंत्र्यांना विचारा काय होतं, पण आमच्या घरातली असणारी भगिनी अख्खं मंत्रिमंडळ एकटी सांभाळते महाराज. सगळ्यांच्या अन्नाची व्यवस्था करते म्हणून ती अन्न मंत्री आहे. आपल्या घराचं संरक्षण करते म्हणून ती संरक्षण मंत्री आहे. ती ह्या ठिकाणी आहे घर सांभाळते म्हणून ती गृहमंत्री आहे. ती आपल्या मुलांचा अभ्यास घेते म्हणून ती शिक्षण मंत्री आहे. फार शिकलेली आई नसू दे पण पोराला एवढं तरी सांगेल बाळा अरे अभ्यासाला बस, ती शिक्षण मंत्री आहे. अशी अनेक. संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15.
घरपोच सुविधेसाठी संपर्क 9604794341. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी देवी, या देवीचे राहुरी हे माहेर घर आहे. दरम्यान आई तुळजाभवानी देवीची कमान बांधण्यासंदर्भात ठराव 2011च्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता तात्काळ कारवाई करून कमान आणि राहुरी शहराची वेश बांधण्यात यावी, यासाठी शहरामधील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिलंय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी देवीची कमान बांधण्यासंदर्भातील ठराव सन 2011 मध्ये नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला. याबाबत लवकरात लवकर कारवाई करून कमान आणि वेस बांधण्यात यावी, यासाठी राहुरी शहरामधील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिलंय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी देवीचे राहुरी हे माहेरघर आहे. मात्र प्रसिद्धी अभावी या माहेरघर असलेल्या मंदिराची ख्याती झालेली नाहीये. त्यामुळे भाविक दर्शनापासून वंचित राहत आहेत. एकीकडे तुळजापूर येथील देवीचं मंदिर जगप्रसिद्ध झालंय, तर याच देवीचं माहेरघर असलेले राहुरी हे शहरामधील जंगम गल्ली येथील मंदिर भाविकांना माहीत देखील नाहीये. त्यामुळे या मंदिराची भाविकांना माहिती होण्यासाठी राहुरी शहरामधील नगर मनमाड राज्य मार्गालगत डॉक्टर कुलकर्णी रुग्णालय शेजारी कमान बांधण्यात यावी. तसेच राहुरी नगर परिषदेच्या इमारत नूतनीकरणाच्या वेळी शहराला असलेली वेस जमीनदोस्त करण्यात आली आहे. ती वेस नव्यानं बांधणं गरजेचं होतं, मात्र अद्यापपर्यंत सदर वेस बांधली गेली नाहीये. त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या कमानीबरोबरच शहरामध्ये वेस बांधण्यात यावी, या मागणीसाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप डुरे तसेच नगरसेवक अनिल कासार यांना शिवाजी चौक मित्रमंडळ, श्रीरामदत्त मित्रमंडळ आणि तुळजाभवानी मित्रमंडळ यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. या निवेदनावरती सुनील दाभाडे, अनिल खर्डे, सचिन बुराडे, सुनील पवार, स्वप्नील भालेकर, सौरभ उंडे, स्वप्नील ढवळे, सुनील दायमा, सौरभ दुधाडे, स्वप्नील कासार, ओंकार कासार, संकेत खैरे, राहुल माने, रितेश नागरे, संदीप साळवे, अनिकेत भालेकर, सोहम शहाणे, गोपी दहिवाळकर, सोमा गुजर, ललित दुधाडे आदींच्या सह्या आहेत. या ठिकाणी आम्ही आत्ताच श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर जंगम गल्ली या ठिकाणी आहे शिवाई चौकामध्ये. तर त्याची वेस कमान बांधण्याचं काम 2011-12 मध्ये मंजूर झालेलं होतं, परंतु अजून त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही आणि कुठलंही ते वेस म्हणजे कमान बांधण्यात आलेली नाही. त्यासाठी निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या वतीने अशी एक विनंती आहे राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना आणि राहुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना की बऱ्याच वर्षापूर्वी ज्यावर राहुरी नगरपालिकेचं बांधकाम चालू होतं नूतनीकरणाचं, त्यावेळेस त्याची वेस पाडण्यात आलेली आहे. तर राहुरीकरांच्या वतीने आम्ही आता सगळं विनंती करतो त्यांना की बुवा त्यांनी आमच्या या ठिकाणी राहुरी शहराला वेस राहिलेली नाही, तर ते वेशीचं बांधकाम करण्यात यावं असे आम्ही आत्ता तेवढ्यात निवेदन दिलेलं आहे. राहुरीची माहेरवाशीन तुळजाभवानी, जिची पालखी तुळजापूरला जाते आपली, तर त्यासाठी सर्व ग्रामस्थांचे आणि आमच्या गल्लीचं वेस होण्यासंदर्भात जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं, की जेणेकरून हायवेने नगर मनमाड हायवेने जे भाविक जातात त्यांच्यासाठी ते योग्य आहे आणि दर्शन पण होईल आणि राहुरीचं नाव हे महाराष्ट्रामध्ये होईल अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तर ती लवकरात लवकर करावी ही प्राजक्त दादा तनपुरे आणि नगरपालिका यांना मी निवेदनाद्वारे आम्ही दिलेलं आहे. तर त्यांनी त्वरित लवकरात लवकर योग्य ती पावले उचलावी ही आमच्या सगळ्यांच्या वतीने इच्छा आहे. तुळजाभवानी पालखीचं जे मंदिर आहे त्याची जी हायवेला कमान 2011 आणि 12ला ही मंजूर झालेली होती, परंतु अद्याप तिच्यावर काम सुरू न झाल्याने आणि त्वरित काम सुरू करावं याच्याकरिता तुळजाभवानी मित्रमंडळ जंगम गल्ली आणि श्रीरामदत्त मित्रमंडळ यांच्या वतीने नगरपालिकेत CO साहेबांना आणि अध्यक्ष साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण जमले होतो. तरी आम्हाला CO साहेबांनी आश्वासन दिलं आहे लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण होईल आणि आम्ही पण सर्वांच्या वतीने श्रीरामदत्त मित्रमंडळाच्या वतीने आणि शिवाजी चौक मित्रमंडळ व तुळजाभवानी पालखी मित्रमंडळाच्या वतीने आम्ही पण त्यांना अशी विनंती करतो
की लवकरातलं लवकर जी कमानीचं काम आहे ते चालू करावं आणि पुढच्या वर्षी नवरात्र उत्सव येण्याच्या आधीच ती कमान हायवेला राहुरीकरांसाठी आणि सर्व भाविकांसाठी खुली करावी ही नम्र मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. नवरात्र उत्सवाच्या 8व्या माळेला कणेरसर इथे येमाई माता मंदिरामध्ये परमोच्च भक्तीचे कार्यक्रम पार पडलेत. यावेळी मंदिरामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. तर इथे आल्यानंतर आत्मिक आनंद मिळतो अशी भावना भक्तांनी व्यक्त केली आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं येमाई मातेच्या भाविकांकडनं अनेक विधी केले जातात. तर भाविक अत्यंत उत्कटतेनं नवविधा भक्तीच्या माध्यमामधनं आपली भक्ती व्यक्त करत असतात. अभक्तीमधनं अशुद्ध विचारांना हद्दपार केलं जातं. त्यामुळे निर्माण होत असलेल्या सात्विक विचारांनी मनाला सात्विक आनंदाची भरती येत असते. याचाच प्रत्यय कणेरसर येथील येमाई माता मंदिरामध्ये भाविकांना येतो अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली आहे. पुणे जिल्ह्यामधील राजगुरुनगर तालुक्यातील कणेरसर येथील येमाई मंदिरामध्ये मंगळवारी 8व्या माळेला 3 परमोच्च भक्ती व्यक्त करणारे कार्यक्रम पार पडलेत. रात्री 12 वाजता यज्ञामध्ये प्रतिकात्मक रूपात कोहळ्याच्या फळाचा बळी देऊन शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात महिला वर्गाच्या साक्षीनं यथाविधी यज्ञ कार्य संपन्न करण्यात आलाय. या यज्ञामध्ये हवीरभार्ग अर्पण करण्यात आलाय. त्यानंतर तालासुरामध्ये एकाग्रतेनं देवीची आरती करण्यात आली. तत्पूर्वी सायंकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये प्रवचन, सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये कीर्तन संपन्न झालंय. तर रात्री 9 ते 12 या वेळेमध्ये झालेला यज्ञयाग अत्यंत भक्तिभावानं पार पडलाय. यावेळी जिल्हाभरामधनं आलेले स्थानिक आणि राज्यभरामधनं आलेले भक्तगण इथे उपस्थित होते. यावेळी पुन्हा एकदा आत्मिक तेजाच्या भावनेचा ओलांडा घेण्यासाठी, देवीचा आशीर्वाद अंगा खांद्यावरती घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्री यज्ञवेदीमधील दिव्य रक्षा आपल्या कपाळी लावून भाविकांनी समाधान व्यक्त केलंय. यावेळी आळंदी इथून पुरोहित चितळे, ज्येष्ठ मार्गदर्शक अनंत चंद्रचूड, अध्यक्ष मोहन दौंडकर, जनसंपर्क दादासाहेब नाईकरे, मानकरी राहुलदादा जाधव, पाटसकर, वाघेरे, तापकीर आणि कुटे पाटील तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ आणि महिला यांच्यासह मोठ्या संख्येनं भाविक इथे उपस्थित होते. सुनील पिंगळे, सी24 तास, पाबळ. पुणे शहरामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले भाजप वगळता इतर पक्षाचे नगरसेवक हंडे आणि कळशा घेऊन महापालिकेमध्ये दाखल झाले आणि महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोर ठाण मांडलं. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरापासून अपेक्षेप्रमाणे पुणे शहरामध्ये गाजणाऱ्या पाणी प्रश्नावरून महापालिकेमध्ये गदारोळ झालाय. शहरामधील सर्व भागामध्ये विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले भाजप वगळता इतर पक्षांचे नगरसेवक हे हंडे आणि कळशा घेऊन महापालिकेमध्ये आले. यावेळी नगरसेवकांनी थेट हंडे आणि कळशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्या समोरच ठाण मांडलं आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आहे. कालव्या समितीच्या बैठकीमध्ये पुणे महापालिकेला देण्यात आलेल्या दररोजच्या पाण्याचं प्रमाण वाढत्या शहरीकरणामुळे पुरेसं नाहीये. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलतीये. यंदा प्रथमच पाटबंधारे विभागानं या प्रकाराला चाप लावत चक्क महापालिकेच्या पाण्याचे पंप पोलिसांच्या उपस्थितीमध्ये बंद केले. अर्थात महापालिकेला या प्रकाराची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे ऐन नवरात्रीमध्ये शहराच्या पूर्व भागाचा पाणी पुरवठा खंडित झाला होता. याच विषयावरती मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेनं आंदोलन केलंय. यावेळी नगरसेवकांनी थेट हंडे आणि कळशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्या समोरच ठाण मांडलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. तर विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्यासह नगरसेवक यामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळालंय. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. सांगलीमध्ये गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा संपन्न. धनगर समाजानं सरकारच्या विरोधामध्ये फुंकलं रणशिंग. नगरसेविका दीपाली धुमाळ यांच्या प्रयत्नांमधनं वारजे गणपती माथा ते आळंदी बस सेवेचा चेतन तुपे यांच्या हस्ते शुभारंभ.
वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करावं यासह विविध मागण्यांसाठी काढण्यात आला भव्य शेतकरी मोर्चा. आणि राऊरी शहरामध्ये तुळजाभवानी देवीची कमान बांधण्यात यावी यासाठी नागरिकांनी दिलं मुख्याधिकारी यांना निवेदन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.